लईराई देवीची यात्रा नेमकी कशी असते हे आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर शिरगावला संपूर्ण ते जे गाव आहे तिथं अत्यंत सजावट केली जाते, दिवे लावले जातात, जसं की आपल्या इकडे दिवाळी साजरी केली जाते अगदी तशा पद्धतीचं सजावटी रंगरंगोटी मोठ्या प्रमाणात त्या सगळ्या गावामध्ये केली जाते। मोठ्या प्रमाणात प्रार्थना करण्यासाठी भाविक भक्त तिथे येत असतात। देवीला मोगऱ्यांच्या फुलांच्या माळा सुद्धा चढवल्या जातात। असं म्हटलं जातं की देवीला मोगऱ्यांची फुलं फार आवडतात, त्यामुळे मोगऱ्याच्या फुलांच्या माळा चढवल्या की देवी प्रसन्न होते, अशा सुद्धा अनेक आख्यायिका आहेत किंवा तिथले लोकांचे तिथे समज आहेत। धोंड नावाचे भक्त जे असतात तर त्या भक्तांना विशेष समजलं जातं, ते सगळे उपवास सुद्धा एक विशेष प्रकारचा ठेवत असतात। 5 दिवस त्यांचे अशा पद्धतीचे उपवास असतात, ते मंदिरामध्ये 5 दिवस राहतात। इतकंच काय तर अंघोळ केल्यानंतर या सगळ्या धोंड अंघोळीनंतर गरम विस्तव जो आपल्याला आहे माहित असेल तर त्या विस्तवावरती चालणं पळणं अशा पद्धतीचे प्रकार ह्या यात्रेनिमित्तानं होतात। आणि असं म्हटलं जातं की ज्यावेळेला देवीची श्रद्धा मनामध्ये असते त्यावेळेला ते विस्तवाचे चटके सुद्धा माणसाला लागत नाहीत।